आज आपण बनवणार आहोत 2 ते 3 साहित्यामध्ये होणारे आणि 4 ते 5 दिवस टिकणारे मऊ लुसलुशीत असे खुसखुशीत पनीरचे मोदक. खूप सुंदर होतात. खायलाही अगदी चविष्ट लागतात. एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. नक्की करून बघा. चला मग रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी शर्मिला. शर्मिला किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आता इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि ते पनीर मिक्सरमध्ये आपल्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचंय. एकदम फिरवत नाही बसायचं. फक्त चालू बंद, चालू बंद करून फिरवून घ्यायचंय. या पद्धतीने आपल्याला या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊन आपण पनीर बारीक केलेलं ते या कढईमध्ये काढून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर. त्यानंतर 3 ते 4 चमचे बारीक करून घेतलेली साखर म्हणजेच पिठी साखर. अख्खी साखर अजिबात टाकू नका. त्यामुळे मोदक छान होणार नाही. ते पातळच राहतील. मिश्रण अजिबात घट्ट होणार नाही. या पद्धतीने स्टार्टिंगला थोडंसं पातळ होतं ते, पण सतत परतून घ्यायचंय आपल्याला ते. नाहीतर पनीर असल्यामुळे ते कढईला चिकटू शकतं आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करून घ्यायची आहे. मला आता हे परतून घेण्यासाठी 10 मिनिटं वेळ लागलेला आहे. 10 ते 12 मिनिटांमध्ये मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागतो. हळू-हळू जाणवू लागतं आपल्याला, की मिश्रणाचा घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे. पूर्णपणे कोरडं होऊन द्यायचं नाही मिश्रण. आता या स्टेजला गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक करून घेतलेली काजूची पावडर टाकली. काजूची पावडर नक्की टाका, त्याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर 1 चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झाल्यावरतीच ही प्रोसेस करून घ्यायची आहे. त्यानंतर सुंदर असा गोळा तयार झाला. आता मी मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मिश्रणाचा आपल्या हातामध्ये पेढ्यांच्या आकाराचा गोळा तयार करून घेऊन पूर्णपणे मोदकाच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मोदक अगदी सहज निघतो. तूप लावायचीही गरज नाही. लावायचं असल्यास लावू शकता तुम्ही आणि एकदम सुंदर सुबक असा मोदक तयार होतो. बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे. खायलाही खूप स्वादिष्ट झाला होता. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेऊया. त्याला कळ्या सुद्धा खूप सुंदर पडलेल्या आहेत. याच आकाराचे मोदक माझे 16 मोदक तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर तयार झालेले आहेत. तुम्हाला या पद्धतीचा साचा वापरायचा असेल किंवा मोठ्या पद्धतीचा साचा वापरायचा असेल तर तरी देखील करू शकता. हे बघा किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.